शाळेचे हेडमास्टर, त्यांचा सर्व स्टाफ, आजच्या या वाढदिवसाच्या वही आणि वृक्षारोपणचे वाटपण्याचे अध्यक्ष, शिक्षण समितीचे शरद पवार आणि गावचे माजी उपसरपंच शिवम आदिकासन चोरंबडे आणि सचिन बापू साहेब या मुलांनी खऱ्या अर्थानं की नानाचा कार्यकाल हा मोठा आहे, पण मुलांच्या पत्र काय पोहोचवायचं आहे आपल्याला हा त्याच्याकरता कार्यक्रम. हा नाना हा कार्यक्रम ह्या खर्च करत नाही. नानाने भरपूर समाजाकरता केलंय, शाळेकरता केलंय, गावाकरता केलंय. परंतु असा एक माणूस आपल्या गावात जन्माला आला की त्याचं नाव हे आता राज्य लेवलला गेलंय. म्हणून ही पुढची पिढी आहे तुमची की आपल्याला हा संस्कार घ्यायचा आहे की आपण सुद्धा कर्तृत्वान बनलं पाहिजे. कर्तृत्वान म्हणजे काय की समाजाची सेवा, मुलांना कुठं शिक्षण मिळत असेल तर काही मुलं त्यांनी दत्तक घेतल्यात की शाळा त्या ठिकाणी की चालवायचं काम, त्या मुलांना घडवायचं शिक्षणाचा खर्च हा दौलत नाना शितोळेकर तर माझ्यापेक्षा लहान आहेत, परंतु कर्माने मोठं माणूस होतो. कारण ज्यावेळेस मला सरपंच केलं त्या टायमाला दौलत नाना हे नेमकेच मतदानाच्या प्रक्रियेत आले होते आणि त्यातून पुढे त्यांनी एक ध्यास घेतला मनात की मला ह्या गावचं एक सरपंच झालं पाहिजे, ह्या गावचं कारभारी झालं पाहिजे, मला गावाचं मंदिर बांधता आलं पाहिजे, माझी शाळा करता आली पाहिजे. म्हणून गावातून जी सुधारणा माणूस करतो तोच राज्य, तालुका, जिल्हा आणि राज्य लेवलला जातो. आजची कंडिशन दौलत नानाची अशी आहे की आज राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य लेवलचे सर्व मंत्री जे पाहिजे तो निधी आपल्या गावाला या ठिकाणी उपलब्ध होतोय. त्यांचं एवढं वजन वाढलं, हे वजन वाढलं, परंतु त्यांच्या गावात की आपण फुलाची पाकळी की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं थोडं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वही, पुस्तकं, खेळण्याचं साहित्य, झाडं हे कार्यकर्त्यांनी हा त्यांच्या